नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी SRT शेतकरी शिवाराव रामनाथ केदार. आज तुम्हाला SRT शून्य मशागत शेतीबद्दल माहिती देणार आहे. तर मी SRT शून्य मशागत शेती 4 वर्षापासून करत आहे शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, जमिनीची बेड बनवायची आणि बेड बनवले की जमीन परत नांगरणी, मोगडणी, पाळी घालणे पूर्ण बंद ठेवायची. त्याचे कारण काय की आपल्याला जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढायची. सूक्ष्मजीवाणू म्हणजे काय, न्यूट्रन जीवाणू जे असतात ते डोळ्याला दिसतात सूक्ष्मजीवाणू आणि गांडूळ याची घरं आपल्याला नांगरणी केलं, आपण घरं मोडतो, त्यांची पूर्णपणे भूकंप केल्यासारखं होतं नांगरणी केल्यानंतर. तर आपल्याला नांगरणी बंद करणे आणि नांगरणी बंद केल्यानंतर सूक्ष्मजीवाणूचे घरं ऑटोमॅटिक आपल्या जमिनीमध्ये तयार होतात. आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो अशी की मी ज्या वेळेस बेड केली आणि त्या मागील वर्षी मी त्यावर कपाशीचं पीक घेतलं. मी कपाशी उपटून घेतली नाही, मी कपाशी कापून घेतली. आता हे बघा, ते कपाशीचे खुटं तुम्हाला मी दाखवणार आहे, फुटले पहा. ही कपाशी खुटं मी ते कापून कपाशी घेतली. कापून का घेतली की त्याचं असं कारण आहे शेतकरी, आणि अशी वरबडून घेतली तर तणनाशक मारायची गरज नाही, ते फुटतही नाही. अशी वरबडून घ्यायची, त्याला कुठल्या प्रकारे तणनाशक मारायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक जळून जाते. मी का घेतली कपाशीचं पीक, कपाशी माझी उंच उंच डोक्याची झाली. तर मी ती का कापली की आपल्याला जमिनीला काय देतो आपण, रासायनिक खत किंवा शेणखत. रासायनिक खत किंवा शेणखत हे सूक्ष्मजीवाणू चांगलं नाही. आपल्याला जमिनीला तण आणि जे आपण जे पीक घेतो ते पिकाचे मुळं जमिनीला द्यायची. यामुळे आपली जमीन सजीव माती बलवान होते. माती बलवान झाल्यानंतर पीक पैलवान होते. तर आपण आता हे तुम्हाला मी दाखवलं. आणि ह्या वर्षी मी तूर टोकन केली आहे. त्याची कुठली मशागत न करता तूर टोकून गेली आणि मला त्यावर पेंडामिथिलिन किंवा इतर कुठलंही बीजनाशक मारणं शक्य झालं नाही. बीजनाशक म्हणजे काय, तर टोकन केल्याच एक 48 ते 15 तासात मारायचं, त्याला बीजनाशक मारतो. ते बीज मारणं शक्य झालं नाही. तर माझ्या बेडवर बघा आता तण किती झालंय, तण दाखवा त्यांना. तर या तणांना मी घाबरत नाही. या तणांना कसे घाबरत नाही की आपल्या जमिनीमध्ये ओल झाली की आपण या तणावर नियंत्रण करू शकतो चांगल्यापैकी. ते नियंत्रणामध्ये येतात. त्यामुळे आणि पारंपरिक शेती किंवा SRT मध्ये सुद्धा एवढे शेतकरी तणांना घाबरत आहेत की तण झालं की त्यांना काय वाटतं काय नाही, स्वच्छ जमीन टाकतात. आता तुम्हाला मी माझ्या शेजारी पारंपरिक शेतीचा प्लॉट दाखवत आहे. त्या जमिनीमध्ये बघा थोडं सुद्धा तण दिसत नाही. बघा पारंपरिक शेती तुम्हाला दाखवत आहे किती स्वच्छ केली आहे. ही पारंपरिक शेतीमध्ये तुम्हाला कुठेही तण दिसणार नाही. पॉवर टिलरने या शेतीला पाळी असते, जमिनीला मशागत पॉवर टिलरने पाळी, म्हणजे एकदम स्वच्छ शेती. आणि आपल्या बेडवर पूर्ण तण असतं, आपल्या बेडवर पूर्ण तण आहे. आता चला आपण आपल्या बेडवर जाऊ परत. पारंपरिक शेती आपण आता बघून आलो माझ्या शेजारी. आता आपली SRT बेडवरील बघा तण किती, परत त्याला तण दाखवायचे, हे तण बघा. आणि या तणापासून आपल्याला सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढवायची. सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढली की आपल्या जमिनीला NPK ऑटोमॅटिक तयार होतं. बाहेरून जास्त रासायनिक खत आणायची गरज नाही. रासायनिक खताचा किमती भरपूर वाढल्या. आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो अशी की आपल्याला याच्यावर ताबडतोब कुठलंही पीक घेता येतं. जसे पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला जर शब्द उदाहरण घ्या, पारंपरिक शेती मी तुम्हाला दाखवली. त्याला जर पारंपरिक शेतीमध्ये जर परत इतर दुसरं काही पीक घ्यायचं असेल तर त्याला ती कपाशी उपटून घ्यावं लागते. त्यामध्ये रोटावेटर किंवा मोगडा चालवा लागतो आणि त्याला नंतर ते पीक घ्यावं लागतं. तसं आपल्याला नाही. आपल्याला ते मानसिक खर्चाचं टेन्शन नाही. आपल्याला फक्त आपलं पीक कापून घ्यायचं आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी कुठलीही गोष्ट टोकन करते. उदाहरणार्थ तुम्ही याच्यावर गहू टोकन करायचा कपाशीनंतर, किंवा कांदा टोकन करायचा, किंवा हरभरा टोकन करायचा. एका दिवसाचा एकच दिवस फक्त पहिल्या दिवशी कापून घ्यायचं पीक आणि दुसऱ्या दिवशी लगेच टोकन करायची. म्हणजे आपल्या SRT शेतीमध्ये कुठल्याही प्रकारे मानसिक टेन्शन नाही. म्हणजे आपली शेती आनंदी होऊन जाते. आपली शेती आनंदी झाली की शेतकरी आनंदी होतो. शेतकरी आनंदी होतो. आणि येता मी तणाचं नियोजन पूर्णपणे, तणाला महत्त्वाचं घाबरायचं नाही. तणाचं नियोजन आपल्याला करता येतं चांगलं पाहिजे. बरेचसे शेतकरी पारंपरिक शेती मी तुम्हाला आता दाखवली किती स्वच्छ आहे. आणि आपली शेती बघा कशी आहे, पूर्णपणे तण झालं आहे. तर आपण तणाला घाबरायचं नाही. तण देई धन आहे. आपण तणापासून आपल्या सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढवायची आहे. तणापासूनच आपल्याला मायक्रोन्यूट्रन वाढायचे आहे. तणापासून आपल्याला NPK जमिनी तयार करायचं आहे. तणापासून आणि आपल्या मुख्य पिकाच्या मुळापासून. अशा प्रकारे जे शेतकरी मित्रांनो जर आपण नियोजन केलं तर SRTवर आपली आनंदी शेती होऊन जाते बेडवर. माझा नंबर आहे शेतकरी मित्रांनो 95 27 140 999. शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला नंबर परत एकदा सांगतो 95 27 140 999. आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे सदस्यत्व वाढा, लाईक करा, म्हणजे जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील आणि तुम्हाला शेतीची पूर्णपणे माहिती होऊन जाईल. आपल्याला आनंदी शेती तयार करायची, कमी खर्चामध्ये, कमी मशागतीमध्ये, आणि शेतीमध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रन आणि जीवाणूंची संख्या वाढायची.
जीवाणूंची घरं, गांडुळाची घरं मोडायची नाही. गांडुळाची संख्या ऑटोमॅटिक शेतीमध्ये झाली पाहिजे. मग गांडुळाची संख्या शेतीमध्ये झाली की आपल्याला गांडूळ खत ऑटोमॅटिक तयार होतं, म्हणजे आपल्या जमिनीत NPK तयार होतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या भाषेत सांगायचं NPK तयार होतो. अशा प्रकारे जर शेतकरी मित्रांनो आपण शेती केली तर आपली शेती आनंदी होऊन जाते. जय जवान जय किसान.